तर आज रविवार आहे बघा. आज रविवारची काही मी घाई करत नाही कोणत्याच कामाची, कारण रविवारची मुलांना पण सुट्टी असते आणि काही एवढी घाई नसते. त्याच्यामुळे आता उठले बघा. उठून चूल फक्त पेटवते म्हटलं, आणि मग परत बाहेर जाऊन यायचं. चूल पेटवल्यानंतर म्हणजे बाहेर जाऊन येईपर्यंत पाणी तापतंच. आणि मला तर मी मागच्या वर्षीच्या एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं, मला चुलीवर स्वयंपाक बनवायला आवडतो. पण आता काही पर्याय नसल्यामुळं, गॅस सिलेंडरचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं बायकांना चुलीवर करायला लागतं आहे मजबुरीने. पण मला आवडतंच. मी पावसाळ्यात थंडीत खूप छान वाटतं. चुलीची किंमत कळते म्हणजे त्यावेळेला. आणि मी सगळं जास्तीत जास्त स्वयंपाक चुलीवरच करते आणि थोडा गॅसवर करते. तर बाहेर आले बघा, एवढं छान मस्त वातावरण झाले. म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन यायचं. जरा लेटच झाले आहे बाहेर यायला. खूप मस्त वाटतंय बघा. नमस्कार मंडळी. सूर्योदय व्हायची वेळ झाला बघा, आणि म्हणजे गाणी चालू आहे, पक्ष्यांचा आवाज वगैरे. छान सकाळचं वाटतंय बघा. एकदम मस्त वाटतंय वातावरण. म्हणून थोडा फिरायला येतेच रोज, पण जरा सकाळी ते अंधार असतो. आज मुलांना सुट्टी असल्यामुळे जरा लेट आल्या बघा फिरायला. मला एक राऊंड मारून गेले की सकाळ सकाळी एकदम फ्रेश वाटतं, मस्त असं. म्हणजे घरातलं काम करायला पण खूप उत्साह येतो. चला तर जाता जाता म्हटलं थोडा कढीपत्ता घेते. म्हणजे थोडा जास्तच घेते कढीपत्ता, कारण त्याची मला सुकवून थोडी पावडर बनवायची होती कढीपत्त्याची. कशालाही उपयोगी होते त्याची पावडर, खूप उपयोगी असते. मग हे काका त्यांना म्हटलं कढीपत्ता घेऊ का, तर म्हटले झाडच घेऊन जा तुझ्या घरी, कारण त्यांची 2-3 झाडं आहेत. त्यांच्या घराजवळ भरपूर कढीपत्ता आहे म्हणून ते तसे म्हटले होते. मग मी कढीपत्ता घेतला आणि म्हटलं आता जाऊया घरी. चला आता म्हटलं घरी गेल्यानंतर मग तो स्वच्छ धुते. आपल्या गावच्या कढीपत्त्याचा किती छान वास येतो बघा. विकतच्या कढीपत्त्यापेक्षा एकदम मस्त असं वाटतं. आताचं सूर्योदय व्हायला लागला आहे बघा. आजच कारण बरेच आज लेट झाल्यामुळं मला सूर्योदय दिसले तरी, कारण मी लवकरच जाते अंधार असताना. सकाळचं मुलांची घाई असते. मग आता आले आमच्या शेडजवळ तर एक आंब्याचं आंबा पडलाय बघा खाली. सोनी कशी ओरडायला लागल्या, तिला वैरण टाकायची होती म्हणून. मग म्हटलं आता सोनीला वगैरे वैरण टाकते आणि मग घरी जाते. मग तोपर्यंत बघते मग मुलं उठलेत का नाही ते म्हणून. आणि सकाळ सकाळी हे रुटीनच असतं आमचं. आम्ही शेतकरी आहे म्हटल्यानंतर हे रोजचंच काम आहे आमचं. जनावरं आहेत म्हटल्यावर त्यांचं केल्याशिवाय पर्यायच नसतो, आणि मला आवडतं पण जनावरांचं करायला. मग घरी आली, स्वच्छ कढीपत्ता सगळा धुतला. त्याच्यावर धूळ वगैरे असते, त्याच्यामुळं धुवून ठेवला. म्हणजे म्हटलं एकदाच धुतला आणि सगळी पानं काढून त्याची ठेवली, म्हणजे नंतर सुकतो तर आपल्या मनानं. घरीच सुकवायचा असतो त्याला. घरी सुकवला का नाही की त्याचा कलर आहे तसा राहतो, एकदम हिरवा असा राहतो कलर. आणि उन्हात सुकत ठेवलं तर त्याची पानं थोडी एकदम सफेद सफेद झाल्यासारखी होत्यात, असं कलरच उडतो सगळा त्याचा. आणि मग सगळी स्वच्छ काढून खिडकी वगैरे काय असतील तर ते साईडला काढायचे, आणि चांगली चांगली पानं स्वच्छ अशी घ्यायची. तर मग त्याची परत मग थोडं घरातच पसरवून ठेवायचं कशात तरी. तोपर्यंत आमची बघतूबाई उठली बघा. बनवून असते ना पीठ, त्याची चटणी बनवते की कढीपत्त्याची चटणी बनवते की. हां, राखाच्या हातचं खाऊया उपीट. चला म्हटलं आता फ्रेश होऊन घेते, आणि तोपर्यंत मी फ्रेश होत्या तोपर्यंत आत्या मग नाश्त्याची तयारी करतील. मग चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.